हॅलो नमस्कार मंडळी. व्हिडिओ बनवायला घेतला आणि कॅमेरा चालू करायला विसरले. आज नाश्त्यासाठी बनवलं होतं गोड शेवया, त्याही सुक्या. पण घाई गडबडीत असं झालं, कॅमेरा लावला स्टँडला पण कॅमेरा ऑन करायलाच विसरले. चला मस्त आपण काय केलं, इथे बारीक शेवया छान भाजून घेतलेल्या आहेत तुपामध्ये. छान असा ब्राऊन रंग आला की अजून एक चमचा आपण त्यात तूप घालून पुन्हा छान असं हे भाजून घ्यायचं आहे. खरपूस भाजून घ्यायचं आहे, म्हणजेच कसं शेवया छान फुलतात आणि आपण जेव्हा दूध किंवा पाणी ओततो तेव्हा त्या आहेत ना जास्त पाणी पित नाहीत किंवा दूध पित नाही आणि एकदम असं सुक्या होत नाही. छान असं खरपूस भाजून झाल्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये गरम उकळतं दूध घालायचं आहे. थंड घालायचं नाही आहे. थंड घातलं तर काय होतं, शेवया पाणी जास्त खेळतात किंवा दूध जास्त खेळतात. त्याच्यामुळे जे घालायचं ते असं उकळतं घालायचं आहे आणि फक्त शेवया बुडतील एवढंच दूध आपल्याला त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. छान असं ढवळून घ्यायचं आहे. दूध आटेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. छान असं दूध आटतं तोपर्यंत आपल्याला हे हलवतच राहायचं आहे, म्हणजेच कसं सगळ्या बाजूला दूध लागतं आणि शेवया सगळीकडून छान अशा फुलतात. दूध चांगलं सुकलं की एक वाफ काढून घ्यायची आहे. वाफ छान आली त्याच्यानंतर बघा शेवया छान अशा फुललेल्या आहेत. आता पुन्हा एकदा हलवून घेऊया आणि आता ह्याच्यामध्ये आपण आपल्या गरजेनुसार किंवा आवडीनुसार तुम्हाला जेवढं आवडते गोड तेवढं आपल्याला साखर घालून घ्यायची आहे. छान असं साखर घालूनही आपल्याला हे छान असं हलवून घ्यायचं आहे. साखर जोपर्यंत मेल्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला शेवया ह्या छान अशा हलवून घ्यायच्या आहेत. शेवया जर खाली लागल्या असतील तर चमच्याच्या साहाय्याने जरा हलवून घ्यायचं, कारण की आपण सुक्या बनवत आहोत त्यामुळे थोडंसं कढईला चिकटतात त्या. आता बघा छान अशी सगळीकडे साखर पसरवून झालेली आहे. अर्धी साखर मेल्ट झाली आहे, अर्धी बाकी आहे. आता झाकण लावूया आणि पुन्हा 1-2 मिनटाची वाफ काढून घेऊया. बघा छान अशी वाफ काढून झालेली आहे. शेवयांमध्ये साखर ही पूर्णपणे मेल्ट झालेली आहे. पुन्हा छान असं हलवून घेऊया. हे सगळीकडे साखरेचं जे पाणी झालं होतं ते सगळीकडे शेवयांना लागेल आणि वेलची पावडर घालून छान अशा शेवया सर्व करूया.